येईल का जुळून नाते? काय? कसं लागलं ते सांगा. दिव्या पुन्हा रागातच म्हणाली. इथून पुढे दिव्या जाऊ दे ना. ते कसं लागलं यापेक्षा आपण आता लवकरच नव्या आयुष्याची सुरुवात करतोय. ते बघू ना. चिडकी कॅटोली. मी घाबरतो ना तुला, आदित्य म्हणाला. कोण म्हणाले तुम्ही मला घाबरता? फक्त घाबरल्यासारखं करता, दिव्या म्हणाली. नाही ग बाई, मी तुलाच खरं घाबरतो, बाकी कोणालाच घाबरत नाही, आदित्य म्हणाला. नौटंकी बंद आणि गप्प सांगा कसं लागलं ते, दिव्या म्हणाली. आदित्य तिच्याकडे बघून हसत होता. हसू नका, सांगा, दिव्या पुन्हा म्हणाली. आदित्यला माहित होतं सांगितलं तर रागवणार होती ती. नाही, तू रागवशील, आदित्य म्हणाला. म्हणजे रागवण्यासारखंच काहीतरी केलेलं आहे, हो ना, दिव्या म्हणाली. जाऊ दे ना. तो दिव्याकडे थोडस झुकत म्हणाला. दिव्याने त्याच्याकडे बघितलं. तुम्ही सगळं खरं सांगितलं तर मी अजिबात रागवणार नाही. चल जुटी काही की, त्याच्याकडून काढून घ्यायला असं सांगत होती दिव्या. प्रॉमिस? चोर तो चोर वर शिरजोर, प्रॉमिस मागायची हिंमत करतोय आदित्य. नाही बोलली ना, मग नाही. दिव्या मॅडमनी आमच्या प्रॉमिस काही दिले नाही त्याला. ओके, विश्वास ठेवतोय, तू रागवायचं नाही. ओके. म्हणत आदित्यने तिला त्याने घातलेला गोंधळ जसा आठवला तसं सांगितला. आदित्य काय म्हणायचं याला? मूर्खपणा म्हणतात याला, ती आदित्यला चापटी मारत म्हणाली. अरे, तू बोललेली ना रागवणार नाही म्हणून, मग हे काय? आदित्य तिला आठवण करून देत होता. ह्या मूर्खपणाला रागवणार नाही तर काय करणार? पूजा करणार तुमची? वा, आदित्यने चांगले पराक्रम केले. पायाला काच लागेपर्यंत प्याले, म्हणून हार तुरे घालून काय वरात काढूया का तुमची? रागावू नको म्हणे. आदित्य, परत असं ऐकायला येता कामा नये हा. मी आधीच सांगते, मला नाही आवडत. जर तुम्ही पिताना दिसलात ना पुन्हा, तर मी पण बॉटल घेऊन फिरणार सगळीकडे आणि पिऊन धिंगाणा करणार. दिव्यामधली शेरणी जागी झालेली. तो सिंह फक्त सिंहिणीलाच घाबरतो. आता पिऊ नको सांगितलं तिथपर्यंत ठीक होतं. मी पण पिऊन धिंगाणा करणार जरा जास्तच झालं ना. दिव्या, परत असं नाही करणार मी. हा पण तिच्यापेक्षा बनेल, खोटी आश्वासनं देतो. कधी जरा काय झालं की लगेच चालला बाटल्या शोधायला, म्हणे परत नाही करणार. ओके, यावेळी माफ. परत असं झालं ना तर मात्र माफी मागायलाही यायचं नाही हा माझ्याकडे, कळलं, दिव्या म्हणाले. ओके मॅडम, आदित्य म्हणाला. दरवाजाचा आवाज आला म्हणून दोघांनी तिकडे बघितलं तर शिव आला होता. शिव सर, या ना, दिव्या म्हणाली. म्हणजे दरवाजाला नॉक कशाला करायला पाहिजे, यायचं ना डायरेक्ट, आवाज द्यायचा, असं दिव्याचं मत. पण शिवला माहित होतं असं आदित्यला अजिबात आवडायचं नाही. तर उद्या वकील येतील इथे, शिवने सांगितलं. ओके, आदित्य म्हणाला. न्यूज नको या मला, आदित्यने शिवला सांगितलं. त्याला नंतरच डिक्लेअर करायचं होतं सगळं. ओके सर, शिव म्हणाला आणि तिथून निघून गेला. आदित्यने फोन काढला आणि डॅडला कॉल केला. डॅड, तुम्ही उद्या इथेच या, शिवच्या फ्लॅटवर. सकाळी गाडी पाठवतो, आदित्य म्हणाला. त्याने मॉमची चौकशीही केली नाही. त्याला राग होताच. आता त्याला मॉम हवी होती, पण जर त्याने सांगितलं असतं तर अजून काहीतरी उद्योग करत बसली असती. त्याला हे लग्न एकदम शांततेत करायचं होतं. त्याने स्वतःसाठी सिंपल कोटची व्यवस्था केली होती. तर दिव्य साडी नेसणार हे तिने आधीच सांगितलं होतं. सिलेक्टेड साड्या घेऊन काही लेडीजला आदित्यने फ्लॅटवरच बोलवायला सांगितलं होतं. दिव्यासाठी स्वतः मोरपंखी कलरची साडी सिलेक्ट केली होती. दिव्याला दाखवली, तिलाही ती आवडली.
शिवला अर्जंट ब्लाऊज शिवायला टाकायला सांगितला. एकदम घोड्यावर तयारी चालू होती. संध्याकाळी मिताली कामावरून घरी आली. दिव्या तिच्यासोबत बोलली. आपण आदित्यला लग्नासाठी होकार दिला आणि उद्याच लग्न रजिस्टर पद्धतीने होणार आहे हेही सांगितलं. मितालीला दिव्या लगेच तयार झाली याचं आश्चर्य वाटलं, पण सगळा विचार केल्यावर तिलाही ते योग्यच वाटलं. अभिनंदन देऊ, माझ्या आधी नंबर लावतेस, मिताली हसत म्हणाले. मग तूही नंबर लाव. मला वाटतं शिवसर तुला पसंत करत आहेत. आमच्यासोबत तुम्हीही लग्न करा, दिव्या हसत म्हणाले. आणि मितालीने डोळेच मोठे केले. देऊ, तू आमच्यावर नजर ठेवून आहेस, मिताली म्हणाले. मी नाही, पण शिवसरांच्या एकूण वागण्यातून दिसतं. तुझं काय मत आहे माहित नाही, पण तुला विचार करायला हरकत नाही, दिव्या म्हणाले. रिअली, मिताली म्हणाली. मग काय, शिवसर चांगलेच आहेत, दिव्या तिच्याकडे बघत म्हणाले. हो, मिताली हसत म्हणाले. मग उद्या तुमच्या लग्नाची तयारी करायची का, दिव्या म्हणाले. गप ग देऊ, आधी तुम्हीच लग्न करा, मग बघू आमचं. आमचं अजून काही एकमेकांना विचारणं झालं नाही, मिताली म्हणाले. ओके, मग मी शिवसरांना विचारायला सांगते ना, दिव्या म्हणाले. येऊ नको ग आमची घाई, तुम्हीच आधी काय ते दिवे लावा, मग आम्ही. मिताली हसली तशी दिव्याही हसली. मी तू कसं आपलं आयुष्य 180 अंशाने बदललं. कुठे होतो आम्ही आणि आता कुठे आहोत, कधी स्वप्नातही विचार केला नव्हता, दिव्या म्हणाली. हो, तुझ्यामुळे, मिताली तिला डोळे मिचकावत म्हणाले. दिव्या जर आदित्यला आवडली नसती तर इतर एम्प्लॉई सारखी तीही तिथे आता काम करत असते, सामान्य जीवन जगत असते. त्यांच्या त्याच भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहिल्या असत्या दोघी. नितीनने हल्ला केल्यावर काय केलं असतं काय माहीत. आदित्य होता म्हणून सहज त्यातून बाहेर आले. तिच्या आई वडिलांना याबद्दल सांगायचंही टाळलं होतं तिने. त्यांना इथे काय घडलं हे ते काहीच माहीत नव्हतं. दिव्याने ते कधी जाणूही दिलं नाही. ते कधी आपली मुलगी कुठे राहते, कशी राहते हे पाहायलाही आले नाही. म्हणजे परिस्थिती तशी होती. आई बाबा जास्त शिकलेले नव्हते तिचे. मुंबईला येणार कुणाकडे, आपल्याच मुलीला अजून खर्चात कुठे टाकणार हा विचार करून, आणि गावची शेती असल्यामुळे त्यांना ते शक्यही होत नव्हतं. कोणच त्यांचा काय तो दुवा. असो, दिव्याला आठवता आठवता डोळ्यात पाणी तरळलं. दिवू, उद्या तुझा खुशीचा दिवस आहे. तू सारखं डोळ्यात पाणी आणत राहणार आहेस का, छान हसत राहा, मिताली तिला म्हणाली. हो मितू, मला आनंदच आहे, पण कधी मागचा विचार केला तर कसे शिकलो आपण, कसे आपण भेटलो, नोकरी केली, कसं आयुष्य जगलो, किती प्रॉब्लेम्स आले आयुष्यात. दोघींनी मिळून लढलो, हारलो कधीच नाही. वाटलंच नव्हतं मी कधी आदित्यला लग्नाला हो म्हणे, पण देवालाही कदाचित तेच अपेक्षित आहे, म्हणून मी आता मागे फिरणार नाही. आता मी घेतलाय निर्णय. आई बाबा नाही म्हणाले तरी मी हे लग्न करणार आहे मी तो, दिव्या म्हणाली. थोडी भावनिकही झाली होती. चल, तुला छान मी फेशियल करते, अशी छान छान दिसू द्या, गोडुली. तुझा मी उद्या मेकअप पण करेन, मिताली म्हणाले. नको, ह्याने मेकअपवालीला बोलावलं आहे. साडीही खूप छान सिलेक्ट केली आहे, मला खूप आवडली. त्यांची चॉईस खूप मस्त आहे, दिव्या म्हणाले. हो, ते दिसतंय, मिताली दिव्याकडे बघत म्हणाली. तशी दिव्या लाजली. मिताली तिला चिडवत होती. मिताली आता जेवण बनवायला निघून गेली. दिव्या खुश होती. बघून तिलाही बरं वाटलं. आता उद्या तिलाही छान ड्रेस घ्यायला हवा होता, कारण तिला दिव्याच्या बाजूने सही करायचा मान जो होता
तीच दिव्याची फॅमिली होती. तुम इस तरह से मेरी जिंदगी में शामिल हो, जहां भी जाओ तेरी महफिल है. दिव्याचं तसंही आवडतं गाणं होतं. लगेच ओठांवर आलं. दिव्याला जुनी गाणी खूप आवडायची. दिव्या जुनी गाणी ऐकत होती. तिच्याही नकळत डोळ्यातून पाणी येत होतं. सगळं स्वप्नवत वाटावं इतकं सगळं घडलं होतं. कोणी बिझनेसमन आपल्या आयुष्यात येईल असं कधी स्वप्नात विचार केला नव्हता. पण आज सत्यात ती आदित्यची पत्नी होणार होती. आदित्यही खूप खुश होता. कधी एकदा उद्या उजाडतोय असं झालं होतं त्याला. आता ते लवकरच होणार होते. दिव्यादित्य. उद्याच्या भागात दोघांचं लग्न असणार आहे. तुम्ही सर्वांनी कोणाच्या बाजूने यायचं ते ठरवा सही करायला. दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा द्या. कथेला भरभरून प्रतिसाद देताय आणि आतुरतेने वाट बघता प्रत्येक भागाची. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी कळण्यासाठी आरबी व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताडे. धन्यवाद. कथेला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.